किमान 150 ते 150 जागांवर प्रादेशिक पक्ष आणि भाजप अशा लढती आहे. प्रादेशिक पक्ष, रिजनल पार्टी, आणि फक्त 100 जागावर आज भाजप आहे फार तर, असं आमचं म्हणणं आहे. 543 जागांचं गणित आमच्यासमोर स्पष्ट आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 2024ला या देशात आणि या राज्यामध्ये परिवर्तन होईल. आता राहिला विषय लोकांच्या मनात जो संशय आहे मतदान पद्धतीविषयी, ईव्हीएम विषयी, तो आता हळूहळू लोकांपर्यंत तो विषय पोचला. ईडी आणि ईव्हीएम. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर काल हल्ला झाला. लोकांचा संताप असा उसळून यायला लागलेला आहे. उद्या ईव्हीएमच्या बाबतीत सुद्धा जनता रस्त्यावर आली आणि अराजक माजले तर त्याला जबाबदार आहे सरकार. या देशामध्ये जर आम्ही जगातली सगळ्यात मोठी बलवान लोकशाही म्हणतो, मग ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वासच नाही ती पद्धत चालवून तुम्ही कोणत्या प्रकारची लोकशाही या देशामध्ये लादू इच्छित आहे? आपल्याला जर जनतेचा इतका प्रचंड पाठिंबा आहे, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक माननीय प्रधानमंत्री यांना, मोदीजींना विष्णूचा 13वा अवतार मानतात, प्रभू श्रीरामांना घर देण्याची ताकद ह्यांच्यामध्ये असे ते सांगतात, मग तुम्ही यत्किंचित मतपत्रिकांच्या निवडणुकांना का घाबरता? आपण विष्णूचे 13वे अवतार आहात, मग जा ना बॅलेट पेपरवर निवडणुकांना. का भीती का आपल्याला? याचा अर्थ असा आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर आपल्याला 33 कोटी देव वाचवणार नाहीत आणि प्रभू श्रीरामी वाचवणार नाही. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुका जिंकता येणार नाही. अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आज आहे. या देशामध्ये मोदींचं राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लादलेल्या हुकुमशाहीचं राज्य आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून आपल्यासारख्या महाशक्तिमान अशा राज्यकर्त्यांनी कोणतंही किंतु परंतु भीती न बाळगता मतपत्रिकेवर पुन्हा एकदा निवडणुका घ्यायला हव्यात, ही या देशाची मागणी आहे. जगामध्ये कुठेही ईव्हीएम पद्धत आज नाही. अगदी अमेरिकेत नाही, युरोपमधल्या कोणत्याही राष्ट्रात नाही, जगात कुठेही नाही, रशियातही नाही, मोदींच्या प्रिय इस्रायलमध्येही नाही. मग भारतातच का आणि कशासाठी हा हट्ट का? गेल्या 10 वर्षामध्ये या देशातून 19 लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या आहेत. त्या कुठे गेल्या? 19 लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या आहेत. त्याचा शोध लागलेला नाही. हा सगळा प्रकार अत्यंत संशयास्पद आहे. या देशातला समस्त इंडिया आघाडीतला घटक पक्ष हा मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी घाबरत नाही. तुम्ही घ्या. मध्य प्रदेशमधल्या निवडणुकांचा जर अंदाज आपण पाहिलात तर जे पोस्टल बॅलेट आलं होतं, जे मतपत्रिकेवर असतं, पोस्टल बॅलेट मतपत्रिकेवर येतं, त्यात जवळजवळ 150पेक्षा जास्त ठिकाणी काँग्रेस आघाडीवर होती. याला ट्रेंड्स म्हणतात. हा कल आहे. आणि ईव्हीएम फोडल्यावरती हा कल कसा बदलतो? त्याच्यामुळे मध्य प्रदेशच्या निकालानंतर लोकांच्या मनामध्ये या शंका अधिक बळावलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुलाचं उद्घाटन झालं. कुठं? अटल सेतू जे पूल तयार करण्यात आलं, कार्यक्रमात असं म्हटलेलं आहे की विरोधकांकडे माणूस ठरत नाही, आमच्याकडे मोदी आहेत, मोदी असं कोण म्हणतात? राज्याचे मुख्यमंत्री. हे 1.5 वर्षापासून त्यांच्या प्रेमात पडलेली व्यक्ती असं बोलते. आम्ही त्यांच्या प्रेमात 25 वर्ष होतो. तुम्ही त्या प्रेमात पडलेला होता दादी?
हा आमचा प्रेमभंग का झाला आहे समजून घ्या. फसवणुकीतून झालेला प्रेमभंग आहे. आणि हे जे असतं ना, ते काल परवा आले आणि प्रेमात पडले. हा अख्खा जनानखाना आहे प्रेमात पडलेला, बरं का. हे फार काळ प्रेम टिकत नाही. सत्ता आहे तोपर्यंत प्रेम टिकेल. सत्ता ही सत्ता बोलते, ते स्वतः बोलत नाही आहे. आणि ईडीचं भय बोलते, ईडीची भीती आणि सत्ता, याच्यातूनच हे सगळं बाहेर पडतं आहे. हा प्रेमाला आम्हाला माहिती आहेत ना भारतीय जनता पक्ष काय आहे. आम्ही 25 वर्ष त्यांच्यावर काढलेली आहे, आम्हाला माहिती आहे. तुम्ही पुढे बोलताना असं म्हणते की आम्ही घरी बसून आदेश देत नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करतो. कोणीही घरी बसून आदेश देत नाही. कोविड काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी घरी बसून महाराष्ट्र वाचवला, चालवला, लुटला नाही तुमच्यासारखा. 2024 साली लोक कोणाला घरी पाठवत आहेत हे आपण पाहूया. चला बोला. गिरीश महाजन असं म्हटलंय मला